घेण्यासाठी इथे आलेलो आहोत, कारण रुपालीताई चाकणकर महिला आयोगावरती बसून महिलांचीच बदनामी करण्याचं काम करतात। प्रचंड दबाव टाकला जातो, आमचा स्पीकर पण बंद केला त्यांनी आणि आम्हाला जवळजवळ रस्त्यावरती हटवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तुम्ही इथं जा असाच त्यांचा आग्रह आहे आणि अशा पद्धतीनं त्या आम्हाला दाबू शकत नाहीत। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाचा अपमान केलेला आहे, सगळ्या माता भगिनींचा अपमान केलेला आहे। आज महिला आयोगावरनं महिलांचा विश्वास उठलेला आहे, त्याच्यामुळे महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। कारण डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो काही मृत्यू झाला, आत्महत्या झाली, त्याला वेगळं वळण देण्याचं काम हे रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। कारण त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथे त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं। कारण त्यांचं त्याच्यात एक वाक्य आहे की ती मुलगी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लॉजवर कशी काय, याचा अर्थ निघतो काय? याचा अर्थ एकच निघतो की ती मुलगी चारित्र्यहीन होती। खरं बघायला गेलं तर जो बनकर नावाचा आरोपी आहे, प्रशांत बनकर, हा त्या मुलीच्या त्या मुलीला भाडेकरू म्हणून ठेवलेलं होतं आणि त्या रूमला त्या प्रशांत बनकरनी कुलूप लावलं, म्हणून तिला नाईलाजास्तव त्या लॉजवर राहायला जावं लागलं आणि त्याचं भांडवल रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांचे समर्थक महिला देखील या ठिकाणी जमलेले आहेत। करतील काय? लाज वाटली पाहिजे त्यांना, बेशरम बायकांच्या। त्या पोलीस कसं काय शकतात? यावी पैसे घेऊन आला, पैसे घेऊन हरामखोर आहे हे, हरामखोर। लाज वाटलं पाहिजे यांना बोलताना। अरे समोर या, समोर सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले जात आहेत। तर अमोल कडून अधिक अपडेट आपल्याला घ्यायचीच आहे। आम्ही रुपाली चाकणकर यांच्या मताशी सहमत नाहीये। मग दादा, तुम्ही असं करताय का की मी मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा? तुमच्यात जर हिंमत असेल अजित दादा, तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा 8 दिवसात झालाच पाहिजे। आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागे हात धुवून अशाच लागणार। रुपाली चाकणकरला काय वाटलं, महिला अंगावर सोडल्यामुळे आम्ही गप्पा बसू? राजीनामा दिला नाही तर काय पुढे? आम्ही याच पद्धतीने साखळी आंदोलन चालू ठेवू का? त्या बाईचा अति झालेलं आहे। प्रत्येक वेळी महिलांवरती गलिच्छ आरोप करायचे, महिलांचं चारित्र्य हनन करायचं। यांना काय ठेका दिलाय का महिलांचं चारित्र्य हनन करण्याचा? हगवणे प्रकरण असेल, गाडे प्रकरण असेल, डॉक्टर संपदा मुंडे या विषयामध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी स्पष्टपणे इत्थंभूत सगळी माहिती दिली। खरं बघायला गेलं तर इतक्या गोष्टी त्यांनी उघड केल्या की खरं बघायला गेलं तर सार्वजनिकरित्या ह्या गोष्टी उघड करण्याचा त्यांनाही अधिकार नाहीये। त्यांना जर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती तर वकिलांची फौज घेऊन बसायचं होतं आणि त्यांनी योग्य माहिती द्यायची होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।